आणि आता या मॅच मध्ये ते बॅटिंग करायचे आहे संघर्ष 11 रातंद्रपाडा टीमला. आज खूप महत्त्वाचे मॅचेस रंगलेत. अंतिम चरणावरती अंतिम टप्प्यामध्ये ते सामने फिनिश होत आहेत आणि असा हा दिवसच खूप महत्त्वाचा राहिलेला आहे. खूप चांगली बॅटिंग दाखवली जिथे एक बॉलला दोन बॉलला त्या किती करायच्या होत्या 11. 2 बॉल 11 असताना ते धावा चेस झाल्यात. आणि आता जाऊयात या मॅचकडे. अजून एक असाच एक तगडा मॅच एक मोठा मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. रातंद्रपाडा संघाच्या विपक्षामध्ये टीम खांडीचापाडा. ओपनिंगची जोडी अनिल रोजच्या सोबतीला सुभाष वाजे. तुर्ती झालेली स्पर्धा आपण पाहिली. सरपंच चषक आदिवासी सरपंच चषक आपण पाहिला. त्या सरपंच चषकामध्ये स्वप्नात ही पहिली बाईक अनिल रोजच्या आयुष्यामध्ये त्याला त्या टुर्नामेंटमध्ये मिळाली आणि आता याही टुर्नामेंटमध्ये तो प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जाऊयात देऊयात शुभेच्छा आणि वळूयात मॅचकडे. त्याच्या सोबतीला अगदी आपण पाहत आहोत सुभाष वाजे. बॉलिंग मार्क वरती विलास पारधी पाहायला भेटतोय. पहिला चेंडू ऑनसाइडला टर्न केलाय. कावकर्णला फिल्डर हातामध्ये खेळून बसलेत आणि पहिला चेंडू वरती मोठा मासा गळायला लागतोय. झटका क्रमांक पहिला. हलकासा प्लेसमेंट. पहिली विकेट लवकर गेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ते आता पार्टनरशिप होणं गरजेचे असेल. 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये ती पार्टनरशिप होणं गरजेचे असणार आहे. थांबून देखील खेळावं लागतं परंतु पहिल्या चेंडूवरती तो मोह आवरता आलेला नाही. तिथेच पहिली विकेट. बाळा मोरघे आता मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंगसाठी. उलटास करून बसले होते. बॅकला खाली ठेवलंय. ऑन साईडचा बॉल ऑफ साईडला मारलाय आणि आता तिथे मिसफील्ड झालं. 2चा कॉल आहे आणि त्या 2 धावा घेऊन जातील. सुरुवात होत असताना संघर्ष 11 रातंद्रपाडा टीमचं अकाउंट ओपन होतं. या तिसऱ्या बॉलवरती धावा मिळाला 2. पहिल्या चेंडूवरती अनिल रोजची विकेट मिळाली आणि आता थोडंसं शांततेचं वातावरण राहिलेलं आहे. हलकासा प्लेसमेंट करण्याचा प्रयत्नामध्ये हाही बॉल वेगामध्ये हाताळलाय. अपोजिट संघ देखील तितकाच ताकदवर आहे. त्यामुळे या मॅच मध्ये ते संघर्ष 11 रातंद्रपाडा टीमला ते टार्गेट सेट करावं लागणार आहे जिंकण्यासाठी. दुसऱ्या बाजूला तोच प्रयत्न आहे की पहिली ओव्हर निघून गेल्यानंतर ते धावा रोखू शकतात आणि पहिल्याच ओव्हरला मी म्हणेन खूप चांगली गोलंदाजी होते. विलास पारधीचा हा बॉल रिव्हर्स मारलाय. फटका चांगला होता परंतु हातामध्ये खेळून बसले होते तिथे झेल सोडला आणि तोपर्यंत या चेंडूवरती मिळतंय एक सिंगलच्या मदतीने धाव फलक 3. 3 धावा धाव फलकावरती. खूप चांगला स्विंग शीट. स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर होतं परंतु फिल्डर देखील तिथे तैनात. कदाचित विसरले होते खेळाडू. तो बॉल वरून जाणे गरजेचा होता. जर गेला असता तर 4 मिळाले असत्या. प्लेसमेंट पुन्हा एकदा तिथे फिल्डर आहेत. मिडॉन मध्ये खूप चांगली फिल्डिंग. धाव आलेली नाही. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिल्याच ओव्हरला शांततेचं वातावरण बॅटिंग करणाऱ्या टीमकडे संघर्ष 11 रातंद्रपाडा संघ. पहिल्या ओव्हरला फक्त 3च धावा काढू शकलाय. विकेट गेली आहे 1. चला फिल्डिंग लावायच्या लगेचच टीम खांडीचापाडा.
4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरला आलेला फक्त 3 धावा आपण पाहिल्या. त्यांनी आता सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज येतोय रोहित बरोबर आपल्याला पाहायला भेटतोय सेकंड ओव्हर मध्ये. हा बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. एक्स्ट्राच्या मदत मिळत आहेत. नवीन नवीन खेळाडूंना संधी या मॅच मध्ये आपल्याला टीम कडनं पाहायला भेटते. नवीन नवीन गोलंदाजांची ती अपॉर्च्युनिटी दिली जाते कॅप्टन कडनं. आणि त्याच्यामध्ये पहिली जी ओव्हर राहिली आहे ती पहिली ओव्हर मी म्हणेन खूप चांगली हाताळली आहे गोलंदाजानं. जिथे पहिल्या ओव्हरला आपण विलासला पाहिलं क्रॉस बॅटेने खेळण्याचा प्रयत्न. तिथे आपण पाहत आहोत तितकाही कॉन्फिडन्स मिळालेले नाहीत फटक्यांमध्ये. अरे ते प्रॉपर टायमिंग झालेले स्ट्रोक दिसलेले नाहीत. परफेक्ट मिळाला ते बॅटवरती बॉल आल्यानंतर तो एक वेगळा कॉन्फिडन्स मिळत असतो. तो कॉन्फिडन्स मिळालेला नाहीत. इथे आलेले एक सिंगल. सुभाष वाजा आता स्ट्रायकर एंडला जातोय जिथे अपेक्षा खूप साऱ्या वाढल्यात. धाव फलक आता जाऊन पोहोचले 5. टायमिंग प्रॉपर टायमिंग नव्हतं परंतु आता 2चा कॉल आहे आणि त्या 2 धावा कदाचित घेऊन जात आहेत दोन्ही खेळाडू. आणि आता नो बॉल. नो बॉलचा इशारा तो कळवला पंचांनी. वेस्टेजची हाईट राहिली आहे तो कमरेच्या वर बॉल राहिला आणि त्यामुळे त्या पंचांनी नो बॉल कळवलाय. 9+2 एक्स्ट्राच्या 3. 3च्या मदतीने आता 8 वरती धाव फलक. मोमेंट शिफ्ट करण्यासाठी ही संधीच मिळाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण पहिल्या ओव्हरला त्या धावा आलेल्या नाहीत. फिट होता क्रॉस बॅटेड मारलाय. इथेही टायमिंग हवं तसं नाहीत परंतु 2 धावा घेऊन जातील असं वाटतंय. बाहुयात थांबवलं जात आहे. चांगलं कॉलिंग. एकच वरती समाधानी आहेत. सिंगलच्या मदतीने धाव फलक आता 9 अंकावरती जाऊन पोहोचलंय. शांत राहिलेत. काल आम्ही काय बॅटिंग पाहिली. कालचा दिवस फलंदाजांनी गाजवला. कालच्या दिवसामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी या मैदानावरती राहिली. आज पूर्ण खेळाडू सिंगल डबल वरती भर देत आहेत. त्याचे कारण आता अजून देखील थोडंसं समजलेलं नाहीत कारण तितकंही आपण पाहत आहोत. हो आता मागे मारलाय. प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांचं उत्तर दिले जात आहेत या चेंडूवरती. आणि आता चेंडूला पाठवलंय मागे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाळा मोरगेचा हा ब्रांडेस्ट्रोक षटकार सफल झालाय. पूर्णपणे बॉडीवरती घेतला बॉल आणि मग त्यानंतर लॉंग लेगला टार्गेट केलंय आणि तिथे बॉल पाठवलाय प्रेक्षक झोतामध्ये. प्रेक्षकावर तुम्हाला बाहेर जर झेल तुम्ही पकडला तर 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. जरूर ते झेल पकडा आणि 200 रुपये घेऊन जा आमचे जानोजी हिरवे साहेब यांच्याकडनं. षटकाराच्या मदतीने आता धाव फलक झालेला आहे 15 धावा. आता हा वेगळा कॉन्फिडन्स फटका देऊन जातोय बाळा मोरगेला. पाहूयात. आता थोडस रूम दिली होती जागा दिली होती त्यामुळे त्या जागेचा फायदा घेतलाय गोलंदाजाने. फुल लेंथ हाताळला. मिस करून चाललाय बॉल. येतो अजून एक डॉट बॉल. अजून एक. आता लगातार इथे डॉट बॉल यायला सुरुवात होत आहे. चांगले गोलंदाजीमध्ये कमबॅक देखील होत आहे रोहित बरोराकडनं. हा डॉट बॉल येतो आणि त्या धाव फलक जाऊन पोहोचले ते 15 अंकावरती. षटक क्रमांक 2 आहे जिथे आज आपण पाहिलं असेल रातंद्रपाडा संघ खेळतायत. आज होकळवाडी संघाला पराभूत करून सेकंड राऊंड मध्ये ते दाखल झालेत. खांडीचा पाडा संघ देखील खूप चांगला खेळ पहिल्या राऊंड मध्ये त्याने दाखवला आणि त्यामुळे ही चुरस आता खूप महत्वाची आहे. पुढे ससावून खेळलाय. सेफ झोन मध्ये पाठवला गेला बॉल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फील्डर धावतोय. बॉल स्टॉप करतोय तोपर्यंत पाहता होती या चेंडूवरती मिळालेले सिंगल. ओव्हर क्रमांक समाप्त होईल आणि आता 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरला धावा आल्यात 16.
राजेश गिरा यावेळेस आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये. असं वेट केलं होतं, मागे मारलाय, टार्गेट चांगलं केलंय, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर आहे, चेंडू फाईन लेगला पाठवलाय, बरोबर त्या पाहुण्यांच्या कटआउटला लागतोय आणि तिथे आलाय हा महत्वाचा अजून एक 4 चौकार. आता फक्त उंच गेलाय, जिथे डिस्टन्स कमी वाटतंय, गोलंदाज स्वतः धावतायत. हो हो, काय जजमेंट राहिलाय आणि आता झटका दिला जाईल. मिळत आहे बाळा मोरगेची विकेट. प्रज्वल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी पाहायला भेटतोय. हो हो, आला आला, मोठा स्ट्रोक खेळायचा होता, डिस्टन्स कमी वाटतंय, फिल्डर आहे आणि तिथे झेल चूक करतायत, झेल ड्रॉप करतायत आणि आता परिणाम स्वरूपी तिथे धावा मिळतायत. या फटक्यावरती 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. टोटल स्कोर कार्ड 22 ला 2 विकेट गेला, 2.3 खेळ समाप्त झालाय. गेल्या चेंडूवरती काय अफलातून तो झेल पकडलाय, कॉटन बोल्ट आपल्याला पाहायला भेटला आणि तिथे बाळा मोरगेला परतावं लागलं. नवीन खेळाडू आपण पाहत आहोत जो प्रज्वल बुधर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तो इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न करेल असं वाटतंय. बॅटिंगमध्ये ती चुरस दाखवावी लागेल. आताही यावेळेस लॉफ केलाय, आताही उंच फक्त गेलाय, डिस्टन्स कमी वाटतंय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि आता दीपक चांगला झेल पकडतोय, झटका लागेल 3रा. हा 22ला आता 3 विकेट गेलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये त्या विकेट येत आहेत. धावा जरूर 6 आल्यात, परंतु 2 विकेट देखील घेतल्यात राजेश गिरानं आणि आता धाव फलक 22. नवीन खेळाडू अक्षय वांगट तारीमध्ये होते, इनसाइड आउटला खेळलेत, फटका चांगला दिसतोय, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतायत आणि आता त्या 2 धावा घेऊन जातील असं दिसतंय. आता तर 3चा प्रयत्न आहे, थोडासा वीक, मग फायदा घेतला जाईल. पाहता 3 मिळालात, चांगला फायदा घेतला या फटक्यावरती. 3 धावा धावून पळून कंप्लीट झाल्यात. चांगला स्ट्रोक अक्षय वांगडचा आपल्याला पाहायला भेटला आणि तोपर्यंत 3 मिळाला, 3च्या मदतीने 25 झालात. टार्गेट सेट करणं गरजेचं असेल. असे ते तुम्ही 35-40च्या घरामध्ये आज गेलात तर ते टार्गेट भरपूर वेळा डिफेन्स देखील झालेला आहे आणि आता तोच प्रयत्न याही मॅच मध्ये दिसतोय संघर्ष 11 राजेंद्रपाडा टीमचा. अंतिम बॉल राहिला या ओव्हरचा. राजेश गिरा टीमचा कॅप्टन आहे. हो, ती वेट दिली होती, ती जागा दिली होती, परंतु तो स्ट्रोक खेळता आलेला नाहीत. हे कनेक्शन राहतं तर ओव्हर क्रमांक 3 समाप्त. 25 झाल्यात, 3 विकेट गेल्यात संघर्ष 11 राजेंद्रपाडा संघाच्या. या आयुष्यामध्ये खूप सारी धडपड तळमळ आम्ही असे जे हिरवे साहेबांची पाहत आहोत. सगळ्या गोष्टींमध्ये ॲज अ टीम कलेक्ट करणं, मग त्यानंतर नियोजन, आयोजन आणि त्या सगळ्याच बाबी जिथे कुठे कमी आहे का या सगळ्या काही पाहणी केली जाते त्यांच्याकडनं आणि सातत्याने ती मेहनत पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची राहणार आहे.
कारण अगदी आपण पाहत आहोत वडिलांचा भरोसा, तो भरोसा आणि तो अगदी आपण पाहत आहोत तो विश्वास घेऊन अगदी ते कार्य करतायत या स्पर्धेच्या अंतर्गत. जानूजी हिरवे साहेबांचे सुपुत्र आमचे अजयजी हिरवे साहेब यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे नियोजनाची. जाऊयात नाव बॅक टू क्रिकेट. राहुल पारदी मागे मारण्याचा प्रयत्न यावेळेस अक्षयचा होता आणि तिथे तोपर्यंत एक सिंगल मिळेल वेगळं करण्याचा प्रयत्न होता. अगदी ते सूर्यकुमार यादवची झलक कदाचित त्या फटक्यामध्ये पाहायला भेटू शकली असती, परंतु कनेक्शन नाहीत. तोपर्यंत आलेले एक सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होईल आणि आता धावा झाला 26 26 धावा फलकावरती. आज दोन्ही मॅच मध्ये ते संघर्ष 11 रातेंद्र पाटील संघाची जी बॅटिंग लाईनअप आहे ती दोन्ही मॅच मध्ये दिसलेली नाहीत. वेट केलं होतं बॉलला पाठवला बॅकवर्ड पॉइंटला, चान्स कमी आहे फिल्डरला आणि आता बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुभाष वाजेचा हा ब्रँड स्ट्रोक 4 चौकार. चारच्या मदतीने धावफलक 30. आता क्रॉस बॅटेडनं मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु गॅप दिसतोय. क्षेत्ररक्षक डीप मधनं येत आहेत आणि आता 2चा कॉल आहे. 2 धावा सहज घेऊन जातील. आता उरलेले कदाचित जे चेंडू राहिले ते खेळण्याचा प्रयत्न सुभाष करेल, कारण मोठा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला ते स्ट्राईक रेट त्यानं जपलाय जरूर, परंतु कमी चेंडू खेळाय या मॅच मध्ये. आतापर्यंत 9 वरती खेळतोय. 6 बॉल खेळाय. धावा झाल्यात 32. 3 बॉल बाकी राहिलेत. पाहूया टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. पुन्हा एकदा राहुल. हो इथे तर चान्सच नव्हता पूर्णपणे. तो यावेळेस फटका राहिला होता की कव्हर स्वीपर मध्ये उडवायचा आहे. त्या तयारीमध्ये राहिले होते, उंची मिळाली नाहीत आणि त्यामुळे आपण पाहता झालेला अजून एक डॉट बॉल. आता 2च बॉल राहिलेत. पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती स्वतः गोलंदाज धावलाय. पाहूयात स्टॉप करून फेकी करेल तोपर्यंत स्ट्रायकर एंडला पोहोचलाय. पहा रनिंग विथ द विकेट खूप फास्ट दाखवतायत आणि आता या चेंडूवरती मिळतील 2-2च्या मदतीने धाव फलक. आता 34 अंकावरती अंतिम बॉल जिथे टार्गेट सेट करायचं आहे. जर षटकार आला तर 40चा आकडा गाठला जाईल. चौकार आला तर 38, डॉट आला तर त्या 34 राहतील. पाहूयात काय घडेल काय बिघडेल या चेंडूवरती. बॉल बॅटला लागल्यानंतर कदाचित 2 धावण्याचाही प्रयत्न असू शकतोय. पाहूयात, परंतु मी म्हणेन फलंदाज तो प्रयत्न करेल मोठा फटका मारण्याचा, कारण अंतिम बॉल आहे. जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न राहील, परंतु वेगळंच घडलंय. हा तर वाईट बॉल आलाय. पुन्हा हाताळावा लागेल. अंतिम बॉल. धावा झाला तर 35. टॅप केलाय जाग्यावरती. स्क्वेअर कटचा हा फटका पाहायला भेटतो. सेफ झोन मध्ये मारलाय. 2चा कॉल आहे. ओव्हर थ्रो. मग डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मिळत आहे रनआउटची विकेट. थोडंसं लेझीपणा आणि मग त्याचा फायदा झालाय. डायरेक्ट हिट झाला आणि आता काम तमाम. अंतिम चेंडूवरती 1+ विकेट. इनिंग समाप्त. ओव्हर समाप्त. धावा झाला धाव फलकावरती. टोटल स्कोर कार्ड धावफलक 36 आणि मॅच मध्ये करायच्या 37. जो संघ विन झालेला आहे जय बजरंग पिवळी. चला पिवळी संघ आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे आणि चालू असलेल्या मॅचचे दोन्ही प्रतिनिधी उपस्थित राहायचा आहे. तिथे आता लॉर्ड्सचा जो कार्यक्रम आहे तो केला जाईल. लॉर्ड्स पाडले जातील. लवकरात लवकर या पिवळी टीम. आकाश वारगडे आणि टीम चला प्रतिनिधी पाठवून द्या. अजय मंडप डेकोरेटर्स ही जी सगळी काही जी सजावट आपण या नियोजनाचे मित्रांनो पाहतात, अजय मंडप डेकोरेटर्स यांची राहिलेली आहे आणि ते आमचे जानूजी हिरवे साहेब या सजावटीचे प्रोप्रायटर आहेत अजय मंडप डेकोरेटर्सचे. चला लवकरात लवकर यायचं आहे. ते लॉट्स पाडले जातील. पिवळी संघ आलाय का प्रतिनिधी? चला आकाश लवकरात लवकर पाठवून द्यायचा आहे. ओके, स्वतः आलेले आहेत. टीमचे कॅप्टन आहेत. खूप महत्वाचा आज खेळ राहिलाय. आज लक फॅक्टर त्यांच्याकडे ऑन आहे आणि आता पाहूयात ते लक फॅक्टर या गोष्टीसाठी ते त्यांच्याकडे ऑन राहील का.
कारण पहिल्या मॅच मध्ये अपोजिट संघाला 2 बॉलची पेनल्टी, मग तो सामना त्याने जिंकला. मग आता गेल्या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये 11, मग तोही सामना त्यांनी चेस करून आलेत. आता ते लॉट्स पाडले जात आहेत. कदाचित जाऊयात प्रथमतः ते पाहूयात, मग त्यानंतर चर्चा करूयात. चला तर टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. विजेता संघ म्हणजे जो चालू असलेला मॅच त्याचेही 2 12 खेळाडू उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबतीला जय बजरंग पिवळी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आकाश. आणि आता आमचे सुभाष दादांच्या शुभ हस्ते लॉट्स पाडले जातील. उचललेल्या चिठ्ठीला बाय मिळेल, सगळ्यांच्या नजरा आहेत, कारण मग क्वालिफायचा मॅच खेळायला तो भेटेल. आता ती चिठ्ठी उचलली आहे आणि आता आकाश दादांकडेच ती दिली आहे. पाहूयात. वाटतंय आणि तेच घडलंय. आता तीच मी चर्चा करणार होतो की ती लक फॅक्टर आजच्या दिवसामध्ये सगळ्याच बाजूला आहे आणि ती बरोबर चिठ्ठी उचलली गेली आणि आता ती बाय देखील मिळाली आहे. यापेक्षा जर जास्त लक नसावं रमेश सर. पहिला मॅच तो आम्ही उल्लेख केला, ऑपोजिट टीमला 2 बॉलची पेनल्टी, मग त्याचा फायदा त्या टीमने घेतला. आणि दुसऱ्या राऊंडला आपण पाहिलं तर तिथे 2 बॉलला 11ची गरज होती, एक सिक्सर मारला, मग त्यानंतर वाईड आला, मग 1 बॉलला 4, मग तो मॅच फिनिशिंग टच दिला आणि आता बाय मिळाली आहे जय बजरंग पिवळी टीमला. अभिनंदन टीमचं. चला आपण या मॅचकडे वळूयात. मग तो पुढचा मॅच विजेता संघाच्या विपक्षामध्ये होणार आहे, तिथे अक्षय 11 पेंडरगुळ टीमच्या विरोधामध्ये. मनोज दापटे आणि सोबतीला दीपक मेंगाळ आपल्याला पाहायला भेटत आहेत. आज मेजर यांची अब्सेंटी दिसते टीम मध्ये. हो वेगामध्ये पहिलाच बॉल आणि आता दांडगी यावेळेस मिडल स्ट्रिकला सापडलाय खेळाडू. लेग बिफोर विकेट, झटका क्रमांक पहिला, बरोबर बॉल हाताळलाय अनिल रोडच्या खात्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर विकेट. सन्माननीय तिवरे सरांचं देखील शुभागमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही आजही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. खूप क्रिकेटवरती त्यांचं प्रेम नेहमीच राहिलेलं आहे. त्याचनंतर आमचे जानूजी हिरवे साहेबांचं हे नियोजन आहे, त्याचमुळे ते सातत्यानं या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी येत असतात, क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असतात आणि त्यांचं करूयात पुन्हा एकदा तिवरे सरांचं सहर्ष स्वागत आहे आदिवासी चषक 2026 या स्पर्धेमध्ये. जाऊयात. 0ला पहिली विकेट मिळाली आहे. राजेश गिरा यावेळेस आपण पाहतात पुन्हा लाऊड अपील आणि आता इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप, त्याचमुळे तो नॉट आउटचा इशारा आतापर्यंत दिसलाय. दोन्ही बॉल वरती ती लाऊड अपील आणि आता लेग बायचा इशारा येईल. पहिली सिंगल धाव केला अनिल रोज जाणतोय. जर बॅटिंगनं आपण तर प्रदर्शन देऊ शकलेलो नाहीत तर त्या गोलंदाजीमध्ये ती चुरस दाखवावी लागेल आणि सध्या तरी आता तेच करतायत. चांगली गोलंदाजी दोन्ही बॉल वरती राहिली आहे. स्ट्रायकर एंडला आता दीपक. समोर बॉल यावेळेस आपण पाहत आहोत इथे ऑफस्टिक थोडीशी वाचली आहे, ऑफस्टिकचा थोडासा बाहेर बॉल पडलाय, बॉल बसवलाय खेळाडू. दीपक बेंगाळ आणि राजेश गिरा ही जोडी पाहायला भेटते. ही जोडी खूप महत्वाची, कारण पहिला झटका दिला गेलाय तिथे मनोज धापटे बाद झालाय, मग अशा परिस्थितीमध्ये ती पार्टनरशिप होणं गरजेची असणार. समोर होता लाऊड अपील, याही वेळेस पाहूयात आणि काय घडेल. हो काय गोलंदाजी आहे अनिल रोज, सहसा हात खोलू देत नाहीत. काही चेंडू वेगामध्ये भन्नाट हाताळलेत, काही चेंडू गती परिवर्तन, एकाच ऍक्शन मध्ये 2 टन. आज इथे लेग कटर देखील हाताळू शकतात, ऑफ कटर देखील हाताळू शकतात, मग अशा परिस्थितीमध्ये ते ओळखणं थोडस कठीण होत बसलेलं आहे फलंदाजासाठी. लगातार 2 डॉट बॉल आलेत आणि आता धावा झाल्या धाव फलकावरती. एक सिंगल, 4 बॉलला 1. आता ओव्हर पिच होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, व्हेरी गुड फिल्डिंग, वेल स्टॉप. सुभाष वाजे तिथे होता, डीप मध्ये बॉलला जाऊ दिलेले नाहीत, एकच सिंगल मिळते. ती चुरस, ती फाईट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम दाखवत आहेत. आणि आता राहिलेत या मॅच मध्ये 19 बॉल आणि करायच्यात 35, कारण टार्गेट आहे 37. 2 धावा झाल्यात. राजेश गिरा स्ट्रायकर एंडला. पाहूयात
धावा किती काढेल अंतिम बॉल. पुढे सरसावून मारलाय, खडे खडे इथे लफ केलाय, गॅप मध्ये बॉल आहे आणि आता चेंडू एका टप्प्यानं हो अडवला जातोय. तिथे खेळाडू येतोय अजय वांगड, टीमचा कॅप्टन आहे. डिस्टन्स खूप कव्हर करून आला आणि बॉल अडवतोय, तोपर्यंत 2 धावा मिळतील. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिला ओव्हरला आला 4 गेले आहे, 1 विकेट. बॅटिंग करत असताना टीम खांडीचा पाडा. चारला 1 विकेट गेले आहे आणि आता 18ला 33 करायचे आहेत. गणेश शेडगेचा हा पहिला चेंडू बॉडीवरती आलाय आणि तिथे दाखवलाय दीपक मेंगाळनं बाउंड्री लाईन आणि चेंडू पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हा महत्वाचा 4 इथे चौकार आलाय, जिथे गणेश शेडगेच्या विरोधामध्ये धावफलक 8 अंकावरती. पहिली ओव्हरला खूप चांगली सुरुवात अनिल रोडची राहिलेली आहे. हो वेगामध्ये बॉल होता आणि त्यानंतर आपण पाहतात पुन्हा ती लाऊड अपील होत होती. पायशीटची अपील सातत्याने केला जात आहेत. लेग बिफोर विकेट ते एक्सेप्ट होणार आहे आणि त्याचमुळे काही स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ते एक्सेप्ट होत नाहीत, परंतु या स्पर्धेमध्ये सगळेच रूल फॉलो केले जात आहेत आणि त्यामुळे ती एक वेगळी चुरस मॅच पाहण्यासाठी देखील आहे. नॉन स्ट्राईक एंडचा बॅट्समन आपण थोडंसं आतमध्ये थांबायचा आहे. फिल्डरची सूचना, डीपमध्ये फिल्डर आहेत. 8 वरती 1 विकेट. इनसाइड आउटला खेळायचं होतं, वेग भन्नाट होता, प्लेअर मिस. चांगला चेंडू राहिलाय, लेंथ लाईन चांगली ठेवली जाते, ती चुरस पाहायला भेटते. गेल्या ओव्हरमध्ये जे व्हेरिएशन राहिलं ते खूप चांगलं आणि त्याचमुळे ते धावा रोखला गेल्यात आणि हा पाहतो बॉल ॲक्शन रिप्ले खूप चांगला राहिलाय. थांबवलं दीपक मेंगाळला. आता हा थोडासा बाहेर राहिला, पंचांनी कळवला आता हा व्हाईट बॉल. तोच वेग होता परंतु लाईन थोडीशी चेंज केली आणि आता पंचांनी कळवला व्हाईट बॉल. एक्साची मदत, धाव फलक पोहोचला आता 9 अंकावरती. 15ला 28 करायचे आहेत. हा बाउन्सरच होता पूर्णपणे. आपण पाहत आहोत समोरनं हा बाउन्स होतोय. टेक ऑफ घेणारा चेंडू होता, हॅमट करण्याचा प्रयत्न, तिथे कनेक्शन राहिलेलं राहीत. गणेश शेडगेचा अजून एक डॉट बॉल आपल्याला ओव्हरमध्ये पाहायला भेटतोय. 14ला 28 करायचे आहेत. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय, डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढत चाललंय आणि त्यामुळे तो रिक्वायर रन रेट देखील वाढतच चाललाय या मॅच मध्ये. फुल लेंथ होता, इनसाइड आउटला खेळत फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला. सुरेश वडनं बॉलला उचलून फेकी केला, तोपर्यंत एकच सिंगल. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या तरी त्या धावा फक्त खर्च केली जाते या चेंडूवरती. सिंगल. धाव फलक डबल डिजिटला 10 धावा धाव फलकावरती. 13ला 27 करायचे आहेत. 13 बॉल मध्ये 27 धाव संख्येची गरज. एकच चौकार आला या इनिंगला आतापर्यंत. राजेश गिरासाठी हा वेगवान चेंडू. पुन्हा लाऊड अपीलच होती आणि तिथे प्रश्न विचारले गेले पंचांना, परंतु कोणताही डिसिजन आलेलं नाहीत, म्हणजे हा डॉट बॉल आहे. आणि आता ओव्हर क्रमांक यावेळेस आपल्याला पाहायला गेलं तर संपुष्टात येते. 2 ओव्हरच्या खेळामध्ये फक्त 10 धावा खर्च झाल्यात.
पहिल्या ओव्हरला 4, दुसऱ्या ओव्हरला 6 आणि धाव फलक 10 आणि आता राहिलेत 12 बॉल करायचे 27. 12 चेंडूला 27. सामना थोडासा कठीण होत चाललाय. संघ थोडासा पिछाडीवरती चाललाय. चर्चा करतायत संघर्ष 11 राजेंद्रपाडा टीम कॅप्टन विथ प्लेयर. सध्या तरी ही चर्चा करतायत गोलंदाजी कोणाला द्यायची, अंतिम ओव्हरला कोणाला ठेवायचं आणि तिसऱ्या ओव्हरला कोणाचा वापर करायचा या चर्चा केल्या जात आहेत. आणि आता ते ऑप्शन रणनीती स्पष्ट आहे. चांगला गोलंदाजाकडे कॅप्टन गेलाय. अंतिम ओव्हरला न ठेवता याच ओव्हरमध्ये त्याचा वापर झालाय. कारण कमी जर इथे खर्च केला तर तो दबाव बनेल आणि त्याचमुळे अनिल साळकर या गोलंदाजाला तिसऱ्या ओव्हरमध्ये कॅप्टन इन्व्हाइट करतोय. हा मागे मारण्याचा प्रयत्न, तिथे बॉल अडवला जातो. हे महत्वाचं असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. अक्षयचं चांगलं फिल्डिंग आपण तिथे पाहत आहोत. एक सिंगलच मिळतं आहे. जोडी तर खूप महत्वाची आहे. जिथे एकच विकेट गेली आहे. मनोज हा बाद झाल्यानंतर आपण पाहत आहोत पूर्णपणे शांतताच डगआउटला पसरलेली दिसते. धावफलक 11. आता राहिले 11 बॉल आणि 26 करायचे आहेत. आता गॅपमध्ये मारलाय. यावेळेस चान्स कमी वाटते कारण वेगळ्यामध्ये चेंडू निघालाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू झालाय सीमा पार. इथे आला महत्वाचा 4. येतोय चौकार. ओहो, अजून एक चांगला बॉल इथे पाहायला भेटतोय. 30 लेंथ लाईन वरती तो मारा राहिलाय आणि तिथे अजून एक डॉट बॉल आपल्याला अनिल साळकरचा देखील पाहायला भेटतोय. हा गेला बॉल वरती चौकार. मग त्यानंतरचा हा डॉट बॉल देखील पाहायला भेटतोय. 9ला 22 करायचे आहेत. सामना अंतिम चरणावरती हा देखील जाईल. सामना अंतिम टप्प्यामध्ये हा देखील जाईल आणि ती चुरस याही मॅच मध्ये दिसते. क्रॉस बॅटेडनं मारायचा होता. 7 मिळेल नशिबाची आणि बॉल निघेल फाईन लेगला. 1-2 का 4. यस, अजून एक 4. चौकार. कॅप्टनच्या बॅटमधनं या धावा आता येत आहेत. कॅप्टन यावेळेस ते योगदान देतोय. कसाही धावा येऊ द्यात येणं महत्वाचं आहे. ते टायमिंग साधत नाहीत परंतु 7 मिळत आहेत. बॉल गॅप मध्ये जातात हे महत्वाचं. आणि आता 4 मिळाला. धावा झाला 19 आणि आता 8 बॉलला करायचे आहेत 18. 8 चेंडू मध्ये 18 धाव संख्येची गरज टीम खांडीचा पाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. पुढे ससावून मारला. आता फटका फसलाय. सुरेश येतोय. जजमेंट चांगलं दिसतंय. आणि आता झटका क्रमांक 2. ऐन क्षणावरतीच ज्या क्षणाला खऱ्या अर्थानं गरज होती टीमला त्या क्षणाला टीमची साथ सोडून परतलाय आणि आता झटका दिलाय राजेश गिराच्या माध्यमातून. दुसरा टीम खंडीचा पाडा संघाला. 19ला 2 विकेट गेला आणि आता 7ला 18 करायचे आहेत. संजय पारदे आता आपल्याला पाहायला भेटतोय. 7ला 18 करायचे आहेत. तो 60 मिळालेला नाही पहिल्या ओव्हरला 4 होत्या. दुसऱ्या ओव्हरला 6. 2 ओव्हरला तर 10 आल्या होत्या परंतु या ओव्हरला तर 9 आल्यात आणि 19 स्कोर कार्ड. 7ला 18 करायचे आहेत. सामना संपलेला नाहीत. दीपक मेंगाळ मैदानाच्या आतमध्ये आहे हा डिटर फलंदाज. हो, चांगला स्ट्रोक. अगदी फ्रंट फूट वरती आल्यानंतर अगदी आपण पाहतो वेट ट्रान्सफर करून बरोबर तो स्क्वेअर कट केलाय आणि चेंडूला पाठवला. त्या पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला स्ट्रोक. न झाकत भरा इथे हा स्ट्रोक पाहायला भेटलाय आणि चौकाराच्या मदतीने धाव फलक आता 3 ओव्हरमध्ये जाऊन पोहोचला 23. 6ला 14 करायचे आहेत.
6 बॉलला आता करायच्या 14 धावा आणि तेच आता सध्या तरी आमचे अक्षय 11 पेंढुरगड संघाचे देखील खेळाडू वाट पाहतायत की आमच्या विरोधामध्ये कोणता संघ खेळेल. पूर्वतयारी करून राहायचे आहे आमचे रमेशजी कातवारे सर. चला पूर्वतयारी करून ठेवा. सामना कोणीही जिंकू द्या, तुम्हाला पूर्वतयारीमध्ये राहणं गरजेचं असणार आहे. आज खूप साऱ्या अपेक्षा आहेत टीमकडनं. असला जी अक्षय 11 पेंढुरगड टीम आहे त्या सगळ्याच खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्सकडे या. आपला कॅप्टन बोलवत आहेत आपल्याला. ते प्लॅनिंग अगोदर करणं गरजेचं असेल. चला बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडचा थोडंसं आतमध्ये थांबायचं आहे. 6 बॉलला 14 करायचे आहेत. 6 बॉल 14. बाळा मोरगे बॉलिंग मार्कवरती. बाळाचा पहिला चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि वेगामध्ये निघालाय. चेंडू झाला सीमा पार आणि इथे आला हा महत्वाचा 4. अजून एक येतो चौकार. फील्डर नव्हता, पॉइंट मध्ये तो डीप मध्ये होता आणि त्याचा फायदा झालाय. सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या टीमला दीपक मेंगालच्या बॅटमधून आलेला हा 4 चौकार आणि आता 27 झाला. 5 ला 10 करायचे आहेत. 5 बॉल मध्ये 10 धाव संख्येची गरज. आता तर खोदून काढायचं होतं. लॉंगॉनला फील्डर आहे. बॉल उचलून फेकी केला जाईल. आता काय घडेल पाहूया. स्ट्राईक मिळेल का आणि त्यानंतर ओ माय गॉड झटका आणि हा 440 ओव्हरचा झटका दीपक मेंगालच्या रूपानं. घडलंय काय तरी ते बिघडलंय आणि आता ती मॅचची गोल्डन विकेट कॅरी. फलंदाज दीपक मेंगाल आउट. एक असा हा हिटर होता की 1 बॉलला 6 देखील आला असता तर तिथेही विश्वास टीमनं दाखवला असता. अशा परिस्थितीमध्ये टीमची साथ सोडून निघालाय. मिळाली विकेट. दीपक मेंगाल आउट. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. खूप चांगला तो चेंडू. मग त्या फिल्डरचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. सुभाष वाजेचा थ्रो ॲक्युरेट राहिला आणि तिथे बॉल लावला गेला आणि आता झटका लागलाय. 3री विकेट. आता राहिले 4 बॉल आणि मॅचला करायच्या त्या 9 धावा. 4 बॉल मध्ये 9ची गरज. रवी मेंगाळ आपल्याला पाहायला भेटतो. आता नवीन खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्रायकर एंड वरती. चार बॉलला 9. हा मागे मारण्याचा प्रयत्न तो वेगामध्ये हाताळलाय. बाळा मोरगेची गोलंदाजी खूप चांगली पाहायला भेटते आहे. कमबॅक करून देतोय. टीमला विजयाकडे घेऊन चाललाय. 6 बॉलला 14 हव्या होत्या. पहिला चौकार, त्यानंतर 1+ विकेट आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. काय घडलंय पाहूयात. गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय आणि तिथे बॉलला सोडला आणि बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा बोनस. पंच करतात 9 बॉल 9+4 मिळत आहेत 105. आता तर हा रोमहर्षकता वेगळाच वाढलाय. तिथे फिल्डरने काय केलंय. हात तर मी म्हणेन तो बॉल हातामधनं जणू काही सोडून दिलाय. तिथे बॉल एफर्ट देणे गरजेचे होते. बॉल आतमध्ये ढकलणं गरजेचा होता. पाहतो एफर्ट कमी पडला आणि मग त्यानंतर तो बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा बॉल फ्री हिट आणि आता नामी संधी आहे. 3 बॉलला 4. 3 बॉल 4. मॅच युटर्न घेतोय पूर्णपणे. मॅच मध्ये पुन्हा रोमहर्षकता वाढतोय. मागे मारायचा होता. पायावरती आदळतो. आता काय घडेल. नॉन स्ट्राईक एंडला बॉल फेकी केला आणि तोपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला लावलाय. धाव वाचवली जाईल. मिळेल विकेट आणि आता राहिलं 2 बॉल करायचं 4. आज ज्या खेळाडूने तो चौकार मारला होता तो खेळाडूला परतावं लागलंय. चला फलंदाज आपण मैदानाच्या तिथे येऊन थांबा जिथे डगआउट आहे. 30 सर्कल क्रॉस केलं तरी चालेल. ते फक्त मैदान क्रॉस करत असताना थोडासा विचार करा. तो क्रॉस करू नका.
गोटीराम वेळे हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. नवीन खेळाडू जो नॉनस्ट्राईक एंडला राहील आणि आता 2 बॉलला 4 गेला बॉल. 1 बॉल 4 तिथे धावा चेस झालात. आता 2 बॉल 4 तिथे धावा चेस होतील की डिफेन्स पाहूयात. बाळा मोरगे चांगली गोलंदाजी करतोय. एक मोठा बोनस दिल्यानंतर कमबॅक होतोय. स्विंग शीट अशा मोमेंटला जिथे 2 ला 4 हव्या होत्या. ओ माय गॉड. आणि आता पुन्हा तोच सामना. 1 बॉलला 4. गेल्या मॅच मध्ये आकाश वारगडेने गोल्डन चौकार मारलाय. आता या मॅच मध्ये तसं घडेल का? तो गोल्डन चौकार येईल का पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या बॅटमधनं रवी मेंगाळ. 1 बॉल 4 गेला मॅच चेस झालाय. हा मॅच डिफेन्स होईल का चेस पाहूयात. 1 बॉलला 4 ची गरज. सामने आज अंतिम चेंडू वरती चाललेत आणि ते हाय व्होल्टेज सामने आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटलेत. आजचे टीम तसे आहेत. आजच्या सगळे संघ तगडे आहेत. एक बॉल 4 दबाव आहे गोलंदाज आणि फलंदाजावरतीही. तो चौकार येईल का? सध्या तरी धावा रोखल्यात. 1 बॉलला 4 ची गरज आहे. संघर्षमय तो चौकार येईल का पाहूयात की धावा डिफेन्स केल्या जातील. 1 बॉलला 4 ची गरज. स्विंग शीट करायचं होतं. प्लेअर मिस आणि आला अजून एक डॉट बॉल आणि अशा पद्धतीने तो सामना जिंकलाय. अभिनंदन टीम. संघर्ष 11 राजेंद्र पाडा. हार्डलक टफलक देऊयात टीम खांडीचा पाडा संघाला. 3 बॉल 4 ची गरज होती. सामना गमावा लागलाय आणि सामना जिंकलाय संघर्ष 11 राजेंद्र पाडा टीमनं. अभिनंदन. चला कॅप्टन या. अक्षय 11 पेंडरगोळ संघ आणि विपक्षामध्ये संघर्ष 11 राजेंद्र पाडा संघ. टॉस होईल आणि जसं सामन्याला सुरुवात केली जाईल तसं कॉमेंट बॉक्स मध्ये करूयात. बदलावर ऐकूयात.